आज आहे 26 जानेवारी स्वातंत्र्य दिन। तर आमच्या गावामध्येच बाबांना बोलवलेलं होतं ध्वजारोहण करण्यासाठी। तर बाबा तिथं गेलेले आणि येताना तिन्ही नातवंडांसाठी झेंडे घेऊन आलेले होते। तर त्याच्याच बरोबर खेळणं चाललेलं होतं। नीलने तर दोन्हीही त्याचे झेंडे सायकलला लावलेले होते, एक अन्वीचा आणि एक त्याचा, आणि दोघं त्याचसोबत बराच वेळ खेळत होते। भारत माता की जय। हां, आणि नंतर मी त्या दोघांना थोडंसं रेडी केलेलं होतं आणि थोडेफार व्हिडिओज त्यांचे काढले, कारण आठवण राहतात। आम्ही नील लहान असताना रुद्र, कृष्णा, नीलचे खूप छान फोटो आहेत, आता बघायला ते छान वाटतात। अशाच मेमोरी कलेक्ट केल्या आणि त्यांचे छान फोटोशूट केलं। त्यानंतर आज नाश्त्यासाठी बनवत होते मस्त असे टोस्टर, बटाट्याच्या भाजीचे बनवलेले होते आणि खायला एकदम टेस्टी लागतात। त्यानंतर मी डायरेक्ट रात्रीचा व्लॉग घेते आहे। तर आज जेवणामध्ये बनत होती मस्त अशी शिमला मिरचीची भाजी, खूप जास्त टेस्टी लागते। जर कोणाला आवडत नसेल तर अशी ट्राय करून बघा, मस्त होते एकदम। तर याची रेसिपी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे, तरी पण थोडक्यात तुम्हाला मसाल्याचे डिटेल्स सांगते। तर इथं मी घेतले खोबरं, दाण्याचं कूट, लाल तिखट, अद्रक लसणाची पेस्ट, त्यानंतर हळदी पावडर, मीठ, ही सर्व जिन्नस एकत्र करायची आणि या मिरच्यांमध्ये भरायची आणि तेलामध्ये फोडणी टाकून मस्त अशी परतून घ्यायची। याच्यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालायचं आणि छान असं शिजवून घ्यायचं, खूप जास्त टेस्टी बनते। ताई बनवत होते इकडे चपाती, माझी तर भाजी शिजत होती आणि इकडे चपात्या देखील भाजत होते। आणि मग मेथीची भाजी देखील बनवायची होती, म्हणून मस्त असं मेथीला देखील फोडणी टाकून घेतली आणि तोपर्यंत आपली शिमला मिरचीची भाजी देखील रेडी झालेली होती। जेवणामध्ये आहे चपाती, टोस्टर सकाळी बनवलेलं, आम्हाला उपवास होता म्हणून आम्ही आत्ता खाते, भात, वरण, जलेबी, शिमला मिरचीची भाजी, मेथीची भाजी, गुलकंद बासुंदी आणलेली होती। तर चला, असा होता आपला आजचा छोटासा मिनी व्लॉग। बाय।